एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय रे गंगा, हा सुट्टीत पण अभ्यास वगैरे? अरे असं करत राहिलेस तर रँगलर होशील. अभ्यास नाही, अवांतर वाचन करतोय. आमच्या सरांनी सांगितलंय सुट्टीमध्ये अवांतर वाचन करायला. शिवाय राधावहिनी ना रात्री झोपायच्या आधी अवांतर वाचन करते, म्हणून मी हे करतोय. माझ्या मुला, मला कळलं असतं ना की तू एवढा संस्कारी होणार आहेस. मी सोडून दिलं असतं सगळे. नको. काय 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 वाचतोस काय एवढं? सुखी संसाराचे 65 सोपान. अरे अवांतर म्हणून तू हे पुस्तक वाचतोयस? अरे हो काय, अजून चड्डीची नाडी नाही बांधतात तुला? बाबा किती ओल्ड फॅशन आता तुम्ही. का? आता चड्ड्यांना नाड्या नाही, इलास्टिक असतात. कथड्या, मुजोरी करतोस बापासमोर? अरे कुठे मिळालं तुला हे पुस्तक? ज्ञानदादाच्या पुस्तकाच्या शेल्फ मधून. ज्ञाना हे पुस्तक वाचतो? हो. आणि मी त्याला विचारलं पण, तर तो म्हणाला काही गोष्टी आयुष्यभरासाठी चिकटणार आहेत, त्याचा अभ्यास आतापासूनच करायला हवा. अरे म्हणजे पप्पू ज्ञानेश काळे असे लग्न वगैरे क्षुद्र गोष्टींचा विचार करतात तर? तो मला असंही म्हणाला, अविचारी लोकांची पिढी खूप जन्माला आली, आता ज्ञानी लोकांची पिढी जन्माला घालणे माझं कर्तव्य आहे. पण बाबा, पिढी कशी जन्माला घालतात? पिढी, जनरेशन. हे ते माहितीये मला, पिढी म्हणजे जनरेशन. ते काय कसं असतं बाळा, तुमच्या वयाची मुलं मुली म्हणजे ही झाली एक पिढी. ते मला माहिती हो, पण आम्ही मुलं कशी जन्माला घातले जातो? बाबा सांगा ना. वा हे चल चल सूट चल चल. अरे परीक्षा संपल्यात ना, सुट्ट्या सुरू जरा खेळ बागड हिंड. फास्टर फ्रेंड वाच किंवा सुपरमॅन वाच. सुपरमॅन नको, तो पॅन्ट वरून चड्डी घालतो. परत प्रश्न विचारायचा. सुखी संसाराचे 65 सोपान. आम्ही काय पुस्तकं वाचून संसार केले का काय? पण याला काय कळणार होतं यातलं? जनरेशन गॅप तुम्हाला कळणारच नाही ते. रँगलर गंगा, जनरेशन गॅप. कसली तरी तंद्री लागलेली दिसतीये. कसला तरी गहन विचार चाललेला. अर्थात समस्या सुद्धा गंभीर असणार. काय मग, सापडला का उपाय? उपाय कशावरचा? अर्थातच गंभीर समस्येवरचा. माझं पण असं कधी कधी होतं, म्हणजे शब्दकोड्यातला एखादा शब्द जर सापडला नाही ना तर तंद्री लागून राहते. तुम्हाला शब्दकोड्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का हो? इथे घनाने जीव टांगणीला लावलाय नुसता. ह्या म्हणजे हरिदासाची कथा मूळ पदावर आली का? देवकी, आपण घनाचं आणि राधाचं लग्न लावून दिलेलं आहे. आता राधा घनाची काळजी करेल ना. तू कशाला विनाकारण आडाकडे टक लावून बघतेस? कारण मी तुम्हाला सांगितलंय, अमेरिकेला जाण्याचा घनाचा निर्णय हा त्याचा खाजगी निर्णय असूच शकत नाही. अगं पण घना काय उद्या सकाळी अमेरिकेला जायला निघालाय का? विनाकारण कशाला टेन्शन घेतेस? उद्या जाणार नसला तरी जाणार आहे नक्की ना?
खरंच घना अमेरिकेला निघून गेलं तर काय करायचं हो आपण? देवकी, तू कितीही नाकारलंस तरी अमेरिकेला जायचं की नाही हा घनाचा आणि राधाचा खासगी प्रश्न आहे. काय करायचा हा निर्णय त्या दोघांनी घ्यायचा आहे. आणि मी राधाला जेवढं ओळखतो त्याच्यावरनं मला असं वाटतं की शेवटी राधाच घनाची समजूत काढेल आणि अमेरिकेला जायचा आपला निर्णय घना बदलेल. चुकताय तुम्ही. मी बोलले या विषयावर राधाशी. म्हटलं तिला, अगं तूच घनाला जरा समजाव. तर म्हणाली की मी काय सांगणार, हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला काही कळलंच नाही हो. म्हणजे हे काळजीच वाटली मला. नवरा बायकोत असं नसतं हो. शब्दकोड्यातला एखादा शब्द न आठवणं मी समजू शकते, पण मुळात शब्दकोडच चुकीचं असेल तर? तो कोण ग तुझा, तो असा जाडासा मित्र आहे, तो काय नाव काय त्याचं? कोण कोण हो बाबा? अगं तो नाही का, तो सारखी लायब्ररीची पुस्तकं बदलून द्यायला येत असतो इथे. अच्छा तो का? का हो बाबा, काय झालं? अगं मला लवकरात लवकर भेटायला हवं त्याला ग. हो बाबा, आय लव्ह यू. मी टू. अगं कुहू, त्याच्या घरच्यांचा पत्ता हवाय मला. कधीपासून त्यांना भेटायचंय. त्याच्या काकांची का कोणाची तरी शेती आहे म्हणे. माझ्या सेंद्रिय खतांची माहिती द्यायची आहे ना त्यांना. पाय पाय पाय. हा, हे ठीक आहे का आता? उदे कू, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत. बाबा ऐका ना, बाबा ऐका ना. माझे डोळे बंद असले ना तरी कान सताड उघडे असतात. तुझ्या आई बरोबर राहून राहून ना आता असंच झोपायची सवय लागली मला. कधी कधी वाटतं ना माझ्या कानांना झाकण बसवून घेता आलं तर फार बरं होईल. ऐका ना. बोला. बाबा, मला एक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नात ना, म्हणजे माझं ना, अहो त्या स्वप्नात माझं लग्नच लागत होतं. हो, काय गंमत आहे ना, लग्न. आणि बाबा त्या लग्नात माझ्या मी अशी नव्या नवरीच्या वेशात अशी नटले होते, सजले होते. आणि माझ्या बाजूला तुम्ही होतात दोघ जण. तुम्ही आणि आई. मग एक अंतरपाठ होता छान मोठा. आणि अंतरपाठाच्या पलीकडे कोण होता? मला दिसलंच नाही ना कोण होता ते. स्वप्नात दिसलाच नाही. नक्की तुझं पोट बिघडलंय. चूर्ण घे तू, म्हणजे ही असली स्वप्न पडणार नाही तुला. तू वेडी लहान आहेस तू. अगं लग्ना बिग्नाची स्वप्न बघायची नसतात. झालं का हो चहा पिऊ? पाय आपट्यात वाचू नका, दळिद्र येत. हो का? आणि चहा का नाही प्यालात तुम्ही? इतकं काय वाचताय हो? अरे लपून बसतात म्हणजे तर मला बघायलाच पाहिजे आता. एवढं वळून वगैरे काय वाचताय ते बघू मला. काय चाललंय, कसं? माझी लिंक झालेलीस तू. सुखी संसाराचे 65 सोपान. हो काय हो, बघू दे मला. आत काय बघायचंय? बघितलं ना वरचं नाव? नाही नाही, तेच बघते मग. वरती जे नाव आहे ना तेच पुस्तक वाचताय का आतमध्ये काही वेगळं आहे? मी काय शाळेतला मुलगा आहे का की पुस्तकाच्या फिल्मी मॅगझिन्स लपून वाचायला? तुमचं काही सांगता येत नाही मला, कळलं ना? पण काय
नाही, सुखी संसाराचे 65 सोपान वगैरे हे आत्ता का वाचताय तुम्ही? झाली आता बरीच वर्ष आपल्या लग्नाला. काय सोडचिठ्ठी वगैरे देताय की काय मला? दुसरा संसार थाटताय? माणूस आयुष्यात एकदाच मरतो. मरतो म्हणजे माझ्याशी लग्न केलं म्हणजे मरण ओढवलंय तुमचं? हो जाऊ दे, नाही, मरू दे. नाही, नाही, आता मागा पुढं करून तुमच्या हात सोडा. अगं सोडा हात. अगं ऐक ना, मरतो म्हणजे ते हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात ना, मैं तुम पे मरता हूँ तुम मुझ पर मरो, तसं एक जाने डार्लिंग मैं तुम पे मरता हूँ. पुरे शब्द कसे फिरवायचे ना, कसे वळवायचे ते कुणी तुमच्याकडून शिकावं. ठीक आहे ते. काय पुस्तकात? अगं हे पुस्तक फार इंटरेस्टिंग आहे. त्याचा लेखक नाही का ते आपले कुमार गोसावी. कोण कुमार गोसावी? तुला कुमार गोसावी माहित नाही? मान में अगं माहित नसेल तर असं हो करून असं हळू बोलायचं ना. तर काय गंमत आहे ह्याच्यात, तिने कशी गंमत झाली बघ. ते 7 भाऊ आहेत त्यांना आणि 7 जणांचे डायव्होर्स. डायव्होर्स हा बेस ठेवून त्यांनी संसारावरचं पुस्तक लिहिलंय. हो अगं म्हणजे प्रत्येक अनुभवावरती त्यांनी पुस्तक लिहिलंय. नाही पण मग हे असं डायव्होर्स बिव्होर्स वरून लिहिलेलं पुस्तक तुम्ही नका वाच. का? मग उद्या तुमच्या मनात काही भलतं सलतं आलं आणि मला सोडून निघून गेलात तर? हे 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 भाऊ हे अगं आपलं असं कधी होईल का? काय काहीतरी बोलते तू. आपल्याला हे लागूच होऊ शकत नाही. आता आता गंमत बघ, या एका 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 भावाचा डायव्होर्स का झाला असेल? का? कारण त्यांच्यात कधी भांडणच झालं नाही म्हणून डायव्होर्स. अय्यो हो. आपलं असं कधी होतं का? नाही आपण भांडतो. पण असं होऊ शकतं म्हणजे भांडण बिंडण न झाल्यामुळे डायव्होर्स. माझी ती बहीण आहे नाही का योगिता, योगू, बस तिचं ना त्या ख्रिश्चन मुलाशी लग्न झालं होतं. जेम्स. हा लव्ह मॅरेज ना त्यांचं. अगदी प्रेमात बिमात पडून तिने लग्न केलं. खूप छान पटायचं हो त्यांचं. म्हणजे ना दर शनिवारी दोघं एकत्र पार्ट्याना जायचे, गळ्यात गळे घालून बॉल डान्स करायचे. तुम्हाला माहितीये नाचताना ना कधी तिने त्याच्या पायावर पाय नाही दिला. आणि कधीच असं झालं नाही की गिरकी घेताना त्याने तिला झेललं. अवघड होतं खरं ते. अहो पण झालं ना खाडकन गेल्या महिन्यात त्यांचा डायव्होर्स. का? मी विचारलं फोन करून, म्हटलं अगो योगिते बाई काय झालं, कशाला घेतेस तू डिवोर्स? तर मला काय म्हणाली माहितीये, ताई असं काय बिनमिठाचा वरण भात मी किती दिवस खाऊ? बिनमिठ वरण भात किती दिवस खाऊ? त्याच्यात आहे वाच हे बघ काय लिहिलंय. मटार भात अळणी झाला असेल तर त्यात प्रमाणात मीठ आणि मसाला घालावा. अगं बाई म्हणजे अगदी किचन मधली उदाहरणं देऊनच लिहिलंय यांनी. मग कुमार कुमार गोसावी पप्पू म्हणजे काय? पण आपल्यात असं कधी होईल का? नाही नाही कधी होणार नाही ना. म्हणजे आपण भांडतो त्यामुळे आपल्यात असं काही होणार नाही. आणि भांडण झालं तरी आपण पॅचअप लगेच करतो. हो म्हणजे मग भांड व्हायचं. भांड बिंदास भांड. मी बघ. अहो अशी कशी भांडू मी तुमची? भांड तू भांड. असं काय करता तुम्ही? भाऊ काय झालं? डोळ्यात डोळे करून काय अहो पण घना आणि राधा त्यांचं बघा ना भांडणच होत नाही कधी. म्हणजे त्यांचा पण बिनमिठाचाच वरण भात आहे ना. आणि मग खरंच त्यांचा उद्या पुढे मागे डायव्होर्स झाला तर? नाही असं नाही होता का मा? हो ह्या घरात ना हुशार आणि धाडसी जर कोणी असेल ना, कोण आहे? तर तुम्ही आहात. तुम्ही करा ना काहीतरी. हा असं काहीतरी करा की त्यांच्यात भांडण झालं पाहिजे. त्यांचा डिवोर्स होता कामा नये. तुम्हालाच जमेल. बघतो करतोच काहीतरी. जा चहा. काहीतरी मार्ग निघेल. आम्ही सगळे आहोत ना. आई काय मागतोय घनश्याम? डिवोर्स मागतोय ना? मी देईन त्याला डिवोर्स. अगं एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.